श्री स्वामी समर्थ सर्व मित्रांना मैत्रिणींना। तर आता झाले थंडीचे दिवस सुरू, तर थंडीमध्ये सर्दी खोकला मायग्रेन डोकेदुखी हे सर्व काय असतं चालूच असतं। आमच्या आई काय करतात, ह्या कंडिशनमध्ये कोणी आजारी पडलं तर अजिबात त्याला कोणाला दवाखान्यात नेत नाही, तर त्याला कोणाला घरगुती उपाय, अगदी म्हणजे छोटं बाळ असेल ना त्यालासुद्धा त्याने काय करेल फरक पडेल। तर काय करायचं, आपला हा कापूर असतो ना, हा कापूर डबल थोडासा जो ओवा असतो ओवा घ्यायचा आणि काही काही लवंग पण टाकतात, पण मग आमच्या आई ना शेपा टाकतात थोड्याशा त्याच्यामध्ये। त्या काय करायच्या, आपला लोखंडी तवा असतो ना त्याच्यावरती अशा छान अशा काय करायच्या भाजून घ्यायच्या। दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट। त्याच्यावरती ना छान असा हा जो ओवा असेल ना असा छान असा टाकून घ्यायचा, थोडेसे जे शेपा आहे ना त्या, आणि मस्त अशा हलवायच्या। लाल भुसा वास येतो ना त्याचा तो, ते झालं। आपला असा छोटासा कापूर घ्यायचा, त्याच्यावरती जो हा कापूर असेल ना तो तोडून टाकायचा, कापूर नाही तर भाजून घ्यायचा। कापूर असा तोडून टाकायचा, जो स्मेल असतो ना तो छान येतो, असा तोडून टाकायचा आणि आपण जे भाजून घेतलेलं आहे त्याची हे याच्यावरती असं टाकून द्यायचं। त्याची आता मी कसं थोडंसं मोठं कापड घेतलं, तुम्ही कसं छोटंसं कापड घ्यायचं आणि अशी मस्त त्याची काय करायची अशी पूड बांधून घ्यायची। त्याचा असा वास येतो ना, अजिबात डोकेदुखी झाली सर्दी झाली डायरेक्ट नाहीशी होऊन जाते। असेच आयुर्वेदिक तुम्हाला काही नुस्खे लागत असतील तर नक्की मला फॉलो करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि शेअर करा जास्तीत जास्त। धन्यवाद मित्रांनो, श्री स्वामी समर्थ।